जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 3. पृथ्वी स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, इचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. दशक 16. समास 3. पृथ्वी स्तवन निरूपण नाम. या समासाची सुरुवात आज आपण करत आहोत. श्री समर्थांनी या अगोदर रघुवंश सांगितला, सूर्य स्तवन केलं. श्री समर्थांनी या संपूर्ण दशकामध्ये सुरुवातीला पंचमहाभूतांचं स्तवन केलेलं आहे. या पंचमहाभूतांच्या देवतेंच्या आधारावर आम्ही सर्व खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी भोगतो आहे. त्याचं स्तवन आपण केलेलं आहे. आम्ही पूजा करतो. त्याच पूजेपूर्वी आम्ही अग्निपूजा करतो, दीपपूजन करतो, पृथ्वीचं पूजन करतो, पाण्याचं पूजन करतो, जलपूजन करतो, घटपूजन करतो. अशा प्रकारे नानाविध प्रकारची देवता पंचमहाभूतांमध्ये आम्ही पाहतो. म्हणून श्री समर्थांनी पृथ्वीचं महत्व, पृथ्वीचं अलौकिक असलेलं कार्य या समासामध्ये सांगितलेलं आहे. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगावा किती. पृथ्वीच्या पाठीवर असा कुठलाही जीव नाही की जो पृथ्वी शिवाय राहू शकतो. सर्वांना पृथ्वी ही आधार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. तिच्या म्हणजे वसुमतीच्या, वसुंधरेच्या आधारावर, पृथ्वीच्या आधारावर सगळे लोक राहतात आहे. प्राणी मात्र राहतात. चारी खानी याच पृथ्वीवर आनंदाने निवास करतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात, अंतरिक्ष राहती जीव, तो ही पृथ्वीचा स्वभाव. देहे जड नसता जीव, कैसे तगती. आकाशामध्ये भ्रमण करणारे पक्षी शेवटी आश्रय घेतात. कोणाचा आश्रय घेतात? तर पृथ्वीचा आश्रय घेतात. माणसाचा देह सुद्धा जड आहे. आमच्या जीवाने सुद्धा त्या जडत्वाचा स्वीकार केलेला आहे. त्या जीवाने सुद्धा आधार म्हणून पृथ्वी मानलेली आहे. या पृथ्वीवर काय काय आम्ही करतो तर ते पुढं म्हटले आहे. जाळीती पोळती कुदकळी, जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खानती, मळ मूत्र तिजवरी करीती आणि वमन. पृथ्वी माता आम्ही म्हणतो. पृथ्वीला माता असं म्हटले जातं. त्या मातेला आमचा सांभाळ करायचा आहे. म्हणून तुम्ही जे जे करता त्या त्या सगळ्या गोष्टी ती सहन करते आहे. आम्ही जातो अनेक गोष्टी खोदतो, आम्ही नांगरतो, उकरतो, याच पृथ्वीवर मलमूत्र विसर्जन आम्ही करतो. इतकंच नाही तर समर्थ म्हणतात अजून आम्ही काय काय करतो ते पुढे म्हटले. नासके कुजके जर्जर, पृथ्वी विन कैची थार, देहांत काळी शरीर तिजवरी पडे. समर्थ म्हणतायत याच भूमीवर नासलेला आम्ही टाकतो, कुजलेलं टाकतो, जर्जर झालेलं याच पृथ्वीवर टाकतो. ती माझी माता ते सगळं सहन करते आहे. शेवटी माझा देह सुद्धा याच पृथ्वीवर, याच भूमीवर पडतो. देहांत काळी शरीर तिजवरी पडे. शेवटी आपल्याला मातृभूमी आपल्याला कुशीमध्ये आम्हाला घेते. आम्हाला कुशीत घेतल्यामुळे ती मात्र सर्वांचा सांभाळ करते आहे. परंतु आपण काय करतो आहे? पुढे म्हटलं आहे, बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही. नाना धातू द्रव्य देही, भूमीचे पोटी. या पृथ्वीवरचं चांगलं वाईट नाना प्रकारचे धातू हे सगळ्या पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. तिने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. एकास एक संवारिती, प्राणी भूमीवरी असती.
भूमी सांडून जाती कोणीकडे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारतो, पण मारणारा सुद्धा याच पृथ्वीवर राहतो आणि मरणारा सुद्धा याच पृथ्वीवर राहतो. काय काय पृथ्वीवर आहे तर समर्थ म्हणतायत, गड कोठ पुरे पट्टणे, नाना देश कळती अटणे, देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. सगळे इथेच राहतात. पृथ्वीवर कोण कोण राहतं तर या पृथ्वीवर गड आहेत. मोठे मोठे या गडाला कोठ आहेत. पुरे म्हणजे अनेक प्रकारची इथे शहरे आहेत. पट्टणे आहेत म्हणजे गावे आहेत, गाव आहेत, नाना प्रकारचे देश आहेत. अशा प्रकारे सगळे जण या पृथ्वीवर फिरतात आहे. अट्टणे याचा अर्थ पर्यटन करणे आहे. अशा प्रकारे या पृथ्वीवर देव दानव मानव सगळे या पृथ्वीवर राहतात. देव सुद्धा, दानव सुद्धा आणि मानव सुद्धा. म्हणजे पृथ्वी ही सगळ्यांचा आधार आहे. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रकट कराव्यास पृथ्वीवीन नाही. जुन्या काळी रत्न असेल, जुन्या काळचे जे रत्न असायचे, हिरे असायचे, माणिक असतील, पाचू असतील, हे सगळं लपून ठेवण्याचं ठिकाण कोणतं होतं तर पृथ्वी होती. जमीन खोदायचे आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं ठेवायचं. काही लोक भिंतींमध्ये ठेवायचे, परंतु पृथ्वीचा आधार घेऊन त्यांना लपवण्यात येत असे. आता आम्ही या सगळ्या गोष्टी बँकेतील तिजोरीत ठेवतो, पण ती सुद्धा पृथ्वीच आहे. कारण लोखंड सुद्धा पृथ्वीपासून प्राप्त झालेला आहे. जितका जेवढा पदार्थ आहे तेवढा सगळा पृथ्वीचा घटक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, किती या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतात आहे बघा. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मच्छ व्याळ भूमंडळी. या भूमंडळामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात तर मेरू पर्वत, मांदार पर्वत, हिमालय पर्वत, अष्टकुळ या ठिकाणी पाहायला मिळतात. इतकंच नाही तर नाना प्रकारचे पक्षी याच पृथ्वीवर आहेत. मच्छ म्हणजे मासेही आहेत. व्याळ म्हणजे मोठमोठे सर्पही आहेत. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी पृथ्वीवर राहतात आणि ते सुद्धा देह धारण करतात. तो सुद्धा पृथ्वीचाच आहे. पृथ्वीपासूनच त्यांना तो देह प्राप्त झालेला आहे. पुढे म्हटलं आहे, नाना समुद्रा पहिलीकडे, भोवते आवरणोदककडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. भोवते आवरणोदकांकडे, असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. पृथ्वीवर नाना प्रकारचे समुद्र आहेत. त्या समुद्राच्या आजूबाजूला मोठमोठ्याले असंभाव्य असे पर्वत आहेत. त्यांचे कडे आहेत, ते तुटतात आणि शेवटी कुठे येतात तर ते पृथ्वीवर येऊन पडतात. आणि त्यामध्ये गुप्त विवरे म्हणजे त्यामध्ये गुप्त विवर तयार झालेली आहेत. कारण पाणी आहे आणि पाण्यामुळे खड्डे विवर तयार झालेली आहेत. त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे, तेथे निर्भीड अंधकारे वस्ती कीजे. निबिड अंधकाराने त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. जिथे खोल अशी विवर तयार झाली, दऱ्या तयार झाल्या, अनेक प्रकारच्या गुहा तयार झाल्या, डोंगराच्या आतमध्ये दरी तयार झाल्या. या सगळ्यांमध्ये निबिड असा अंधार आहे, घनदाट असा अंधार आहे. आवरणोदक ते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. या विवरांमध्ये, या पाण्यामध्ये उदंड जलचर आहेत. लहानातल्या लहान माशीपासून मोठ्यातल्या मोठ्या देवमाशापर्यंत अनेक प्रकारचे मासे, अनेक प्रकारचे जलचर, मगरी, सुसरी या जलामध्ये आहेत. ते कोण जाणू शकेल? त्या जीवनाचा आधार पवन. समर्थ म्हणतात, त्या पाण्याला वाऱ्याचा आधार आहे. निबिड दाट आणि घन, फुटी शकेना जीवन कोणेकडे. आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे,
पण त्या पाण्याला थांबवण्याचं काम त्या पृथ्वीनं केलेलं आहे आणि त्याला सहाय्यभूत झालेला आहे वारा. आणि म्हणून वाऱ्याला प्रभंजन असे म्हणतात. त्या प्रभंजनासी आधार कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. त्या भूमीचा जो प्रताप आहे तो कोणी सांगावा? कोणामध्ये तेवढं सामर्थ्य आहे? प्रभंजन हा शब्द हनुमंतांच्या स्तोत्रात येतो. अंजनी सुता रामदूता प्रभंजना. हनुमंतांना वायुसूत म्हणतात. प्रभंजन म्हणजे वारा. त्या प्रभंजनासी आधार कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण आहे. ती कठीणता जी आहे ते अहंकाराचं रूप जे आहे. समर्थ म्हणतात, नाना पदार्थाच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. या ठिकाणी पृथ्वीवर नाना प्रकारच्या खाणी आहेत. अनेक धातू आहेत, रत्न आहेत, कल्पतरू आहेत, अनेक चिंतामणी आहेत आणि अमृताचे कुंड या ठिकाणी आहेत. पुढे समर्थ म्हणतायत, नाना दीपे नाना खंडे, बसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. अनेक दीप आहेत, त्या दीपांबरोबर अनेक खंड भी आहेत. समर्थांनी त्यावेळेस पृथ्वीचा अभ्यास केला. 9 खंड पृथ्वी म्हणतो आम्ही. अनेक खंड पृथ्वीचे आहेत. वेगवेगळे दीप आहेत. तोही छोटा छोटा खंडच आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, वसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली. प्रत्येक ठिकाणी जर आम्ही गेलो तर नाना प्रकारचे जीव त्या ठिकाणी वास करतात. मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले नाना जिनसी. कडोसे म्हणजे कवडसे. असंभाव्य कडोसे पडिले, मेरू भोवते कडे कापले. मेरू पर्वत खूप उंच आहे. त्याच्या कडा कापल्या जातात. त्या ठिकाणाहून सूर्याची किरण पृथ्वीवर येतात, कवडसे येतात आणि निबिड प्रकारचा जो घनदाट असलेला अरण्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी तरु निर्माण होतात. समर्थ पुढे म्हणतायत, त्या सन्निध लोक जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी. समर्थांनी पृथ्वीवर असलेल्या सगळ्या पर्वतांचा विचार या समासामध्ये केलेला आहे. पण या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या ठिकाणी सूर्याचे चाक फिरते आहे. जिथे तिथे माणूस आहे, जिथे तिथे जीवसृष्टी आहे, त्या त्या ठिकाणी सूर्य आहे आणि त्या त्या ठिकाणी पृथ्वी आहे. त्या त्या ठिकाणी पाणी आहे. पाणी, पृथ्वी आणि सूर्य या 3 गोष्टी असल्या की तिथे जीवसृष्टी निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात, त्या ठिकाणी अशा प्रकारे चंद्राद्री आहे, द्रोणाद्री पर्वत आहे, त्यात मैनाक नावाचा महान असा पर्वत आहे. अशा प्रकारे नाना प्रकारची पर्वत इथं आहेत. पुढे म्हटलं आहे, नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद नाना खानी. पृथ्वीवर तुम्ही गेलेत तर अनेक प्रकारचे तिथे तुम्हाला मातीचे प्रकार दिसतात. मृत्तिका भेद आहे. त्या मृत्तिकेला जर खोदत गेलं तर आम्हाला पाषाणांचा भेद दिसतो. कुठे कडक असा काळा पाषाण आहे, कुठे लाल पाषाण आहे, कुठे भुसभुशीत अशी माती आहे. नाना प्रकारची रूप त्या भूमातेची आहेत. आम्हाला ते दिसतात. त्यामध्ये नाना प्रकारच्या खाणी आहेत. त्यामध्ये काय काय पाहायला मिळते आम्हाला, तर बहुरत्न हे वसुंधरा. ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे. अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. दुजी तुळना नस आहे धरणी विषयी.
समर्थ म्हणतायत पृथ्वी इतकी मोठी आहे, इतकी विशाल आहे की त्या संबंध पृथ्वीवर एक मनुष्य फिरून येऊ शकत नाही. ज्या काळात समर्थ होते 1608 साल, त्यावेळेस विज्ञानाचा एवढा प्रसार झाला नसेल. त्यामुळे आकाशातून धावणारी विमान नव्हती, जमिनीवरून चालणारी रेल नव्हती, बसेस गाड्या नव्हत्या. त्यावेळेस घोड दौड आणि रथ याच्या माध्यमातून प्रवास होत असे. म्हणून समर्थ म्हणतात संपूर्ण पृथ्वीवर एका माणसाने कसं फिरावं. आज मानव विमानाच्या माध्यमातून पृथ्वीवर भ्रमण करतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तत्क्षणी जातो. पण तो संबंध पृथ्वी पाहू शकेल असा आजही कोणीच सापडणार नाही की ज्याने सगळी पृथ्वी पायाखालून घातली आहे. त्यांनी प्रत्यक्ष भ्रमण पृथ्वीवर केलेलं आहे आणि एकही जागा सुटली नाही की जिथे मी जाऊन आलो नाही, असं कोणीही म्हणू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतायत असा कोण आहे एवढा फिरणारा, म्हणून पृथ्वीला दुसरी उपमा देता येत नाही. एवढी महान अशी पृथ्वी आहे. नाना वल्ली नाना पिके. या पृथ्वीवर नाना प्रकारच्या वेली आहेत, नाना प्रकारचे तरू आहेत, नाना प्रकारची पिकं येतात आणि देशापरत्वे वेगवेगळे होतात. नाना वल्ली नाना पिके, देसो देसी अनेके. पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही. कुठेही जा, कुठे भाताचं पीक आहे, कुठे गव्हाचं पीक आहे, कुठे ज्वारीचं पीक आहे, कुठे सोयाबीनचं पीक आहे, कुठे भुईमुगाचं पीक आहे, कुठे फळांची जागा आहे, कुठे भाताची शेती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमीप्रमाणे तशा तशा प्रकारचे तिथे वल्ली आणि पिकं निर्माण होतात. स्वर्ग मृत्यू आणि पाताळे 3 प्रकार आहेत. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपूर्व रचली 3 ताळे. पाताळ लोकी महाव्याळे वस्ती कीजे. समर्थ म्हणतायत स्वर्ग मृत्यू आणि पाताळे 3 तळ दिलेले आहेत. स्वर्ग म्हणजे सगळ्यात वरचा, मृत्यूलोक म्हणजे आपला मधला आणि खाली पाताळ. या 3 ताळामध्ये नाना प्रकारची रचना ही पृथ्वीमध्येच आहे. नाना वल्ली बीजांची खाणी त्या या ठिकाणीच आहेत. अपूर्व रचली 3 ताळे आणि पाताळामध्ये महाव्याळे वस्ती कीजे. पृथ्वीच्या पोटामध्ये मोठमोठ्याले सर्प आहेत. पृथ्वी सुद्धा त्यांच्या आधाराने राहते आहे. म्हणून आपण असं म्हणतो की पृथ्वी ही नागाच्या फणीवर वास करते. नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी होऊन गेली. गड कोठ नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळांठाई जगदेश्वरे वस्ती कीजे. समर्थ म्हणतायत की या पृथ्वीवर अशी जागा नाही की ज्या ठिकाणी परमेश्वर नाही. गडांमध्ये आहे, कोठांमध्ये आहे, नगरांमध्ये आहे, देवपुरांमध्ये आहे, देवपट्टणांमध्ये आहे, अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या बगीचांमध्ये आहे, नाना प्रकारच्या वस्त्यांमध्ये भगवंत आहे. भगवंत नाही अशी एकही जागा नाही. भगवंताशिवाय जागाच नाही. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्ये निराळे राहिले हे तो घडेना. पृथ्वीवर अनेक प्रकारचे दैत्य निर्माण झाले, शक्तिमान निर्माण झाले, सामर्थ्य संपन्न निर्माण झाले. ते सगळे पृथ्वीच्या आधाराने राहिले आणि शेवटी पृथ्वीवर आपलं सामर्थ्य दाखवून शेवटी पुन्हा ते पृथ्वीमध्ये विलीन झाले. पुढे समर्थ म्हणतात असंभाव्य हे जगती, जीव किती एकजिती, नाना अवतार पंगती भूमंडळावरी. या पृथ्वीवर नाना प्रकारचे भगवंतांनी अवतार धारण केले. 10 अवतार आपल्याला माहीत आहे, तसे 24 अवतार दत्तात्रयांचे माहीत आहेत. अनेक देवदेवता, साधू संत, सज्जन, सगळ्या प्रकारचे लोक दृष्ट सुष्ट या पृथ्वीवर जन्माला आले. मनुष्य खाणी आहेत,
ती इथे जन्माला आली. 4 प्रकारच्या खाणी इथे आहेत. जारज, श्वेतज, उद्बीज या सगळ्या प्रकारच्या खाणी या पृथ्वीवर जन्माला आल्या. या पृथ्वी शिवाय आधार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, संध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान. नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचे नि आधारे. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य. प्रत्येकाचं जीवन पृथ्वीच्या आधाराने आहे. पृथ्वी नाही तर तो जीव जगू शकणार नाही आणि पाण्याशिवाय मनुष्य जीवन जगू शकणार नाही, जिवंत राहणार नाही. म्हणून त्याला सुद्धा जीवन असं म्हणतात. पृथ्वीशिवाय आयुष्य नाही, पाण्याशिवायही आयुष्य नाही आणि म्हणून पाण्याला सुद्धा जीवन म्हणतात. आणि ते पाणी सुद्धा या पृथ्वीच्या आधाराने राहते आणि पाणी सुद्धा शेवटी पृथ्वीवर समुद्रात साठवले जाते. म्हणून पुढे म्हटलं आहे, कित्येक भूमी माझी म्हणती, सेवटी आपणची मरोन जाती. खूप सुंदर उदाहरण आहे. अनेक लोक जन्माला येतात, पृथ्वी विकत घेतात. कुणी म्हणतं आमच्याकडे 25 एकर जमीन आहे, कुणी म्हणतं आमच्याकडे 50 एकर जमीन आहे, कुणी म्हणतं 1000 एकर जमीन आहे. जसे श्रीमंत असतील तसे शेती विकत घेतात आणि ही एवढी भूमी माझी आहे असं म्हणतात. पण त्यांनी लक्षात ठेवावं, समर्थ सांगतायत पुढे ते ऐका, कित्येक भूमी माझी म्हणती, सेवटी आपणची मरोन जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. काळ आला की माणसाला जावे लागते आणि म्हणून या पृथ्वीवर तुम्ही काहीही विकत घ्या, ते पृथ्वी तत्व आहे आणि शेवटी ती माझी आहे. ती भूमी सुद्धा तुम्ही विकत घेतली तरी ती माझी आहे असं आम्ही म्हणू शकतो, पण तिच्यावर शेवटी आपल्याला पडावे लागते आणि ती सोडून द्यावी लागते. म्हणून या ठिकाणी काहीही आपलं नाही आहे. आपलं शरीर सुद्धा आपलं नाही आहे, ते सुद्धा त्या पृथ्वीमध्ये विलीन करावे लागते. मग ते कोणी पाण्यात सोडेल, कोणी तिला जमिनीत गाडेल, कोणी त्याचं दहन करेल. पृथ्वी तो देह सुद्धा पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतो. अशा प्रकारे सगळे लोक या पृथ्वीच्या आधाराने राहतात. म्हणून ही पृथ्वी आपल्या सगळ्यांची माता आहे, जननी आहे. अनेकांना माहीत आहे ऐसा पृथ्वीचा महिमा. अनेकांना माहीत आहे भूमाता आपण म्हणतो. का म्हणतो? कारण तिच्या आधाराने आपण राहतो आहे आणि जिच्यामुळे आम्ही जन्माला आलो तिला माता असं म्हणतात. आम्ही पृथ्वीमुळे जन्माला आलो आणि पृथ्वीमध्येच आम्ही वाढलो, जगलो, आनंद मिळवला आणि शेवटी देह सुद्धा त्या पृथ्वीवरच आपल्याला ठेवायचा आहे. तिच्याच कुशीमध्ये आपल्याला परत जायचं आहे. म्हणून भू ही आमची माता आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयाची आहे. ब्रह्मा विष्णू महेशापासून सर्व देव देवता, नर वानर किन्नर, सगळ्या प्रकारचे प्राणी या पृथ्वीच्या आधाराने राहिलेले आहेत. म्हणून आम्हा सर्वांना तिचा आधार आहे. म्हणून त्या पृथ्वीला चांगले ठेवण्याचं आमचं काम आहे. ती सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम झाली पाहिजे. म्हणून हिला स्वच्छ ठेवलं पाहिजे, तिची आम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तिच्यामध्ये आपण आनंदाने राहिलं पाहिजे. म्हणून श्री समर्थांनी आम्हाला ज्या गोष्टी ऊर्जा देणाऱ्या आहेत, सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, अवकाश यामध्ये आपल्याला राहायला मिळते, पृथ्वीच्या आधाराने आपण राहतो, जलाशिवाय आपल्याला जीवन नाही. म्हणून या गोष्टी प्रदूषणमुक्त असल्या पाहिजेत असा आग्रह समर्थांनी धरला. म्हणून जमीन स्वच्छ असली पाहिजे, ती चांगली ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. कुठेही कचरा टाकू नये, कुठलंही पाणी खराब करू नये, नदीमध्ये जाऊन आंघोळी करावी नये आणि तेच पाणी आम्ही पिणे हे आरोग्याला घातक आहे. तिथे जनावर धुणे, सगळ्या गावाची घाण त्या नदीमध्ये सोडणे हे आरोग्य खराब करणे आहे. म्हणून नदीला स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा, ती पवित्र आहे तशी ठेवा. या भूमीला पवित्र ठेवा. वायू प्रदूषण सुद्धा होऊ देऊ नका, ध्वनी प्रदूषण होऊ देऊ नका. कमीत कमी तुम्ही आवाज करा. या भूमंडळामध्ये सगळ्यांना आनंदाने राहायचं असेल तर त्या वृक्ष वेली यांची काळजी घ्या. वृक्ष तोडू नका, वृक्ष लावा, चैतन्य फुलवा. जोपर्यंत हे वृक्ष आहेत
तोपर्यंत आम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळणार आहे. म्हणून या सगळ्यांची काळजी घ्या असं समर्थ या समासामध्ये सांगत आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.